जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, आजच्या या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण आपल्या दिव्य विभूतीचं आणखीन अद्भुत वर्णन करतात. या सृष्टीमध्ये जे काही श्रेष्ठ, तेजस्वी, सामर्थ्यवान आणि अलौकिक आहे ते सर्व माझ्याच तेजाचा अंश आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अर्जुनाच्या मनातील शंका आता दूर होत आहेत आणि त्याची भक्ती अधिकाधिक दृढ होत आहे. तर चला माऊलींच्या अमृतमय वाणीतून परमेश्वराच्या अनंत मोहिमेचं दर्शन घेऊया. जय जय रामकृष्ण हरी. मेरु मंदरी राधिकी सर्वे, सहित पृथ्वी ते विरवी, जो एका नवाते ही जिरवी, जेथींचा तेथ. मेरू मंदाराधिकांसह जो पृथ्वीला विरघळवतो आणि ती पृथ्वी ज्या प्रलय कालाच्या पाण्यात विरघळते त्या प्रलय काळच्या समुद्रालाही जागच्या जागी तो जिरवून टाकतो. जो प्रलय तेजा देत मिठी, सगळी या पवना ते गिळी किरीटी, आकाश जयाची या पोटी सामावले. जो प्रलय कालाच्या तेजाला ग्रासून संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो. अर्जुना, आणि हे आकाश देखील जिच्या पोटात मावते. ने सापार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू, भंगपोळती सृष्टीचा मेळू, सृजिता तो मी. याप्रमाणे अमर्याद असा जो काळ तो मी आहे, असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. आणि मग पुढे म्हणाले, सृष्टीचा उत्पन्न करता ब्रह्मदेव तोही मीच आहे. मृत्यू सर्व हरश्यामः मुद्वश्य भविष्यताम, कीर्ती श्री वाक्य नारीना, स्मृती मेधा धृती क्षमा. सर्वांचा संहार करणारा मृत्यू मी आहे. कल्पांतानंतर पुन्हा उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांना उत्पन्न करणारा मी आहे. श्रीलिंगवाचक वस्तूंमध्ये कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, बुद्धी, धृती आणि क्षमा ही मीच आहे. आणि सृजनीय भूतांते मीची धरी, सकळा जीवन ही मीची अवधारी, शेखी सर्वांते या संभारी, तेव्हा मृत्यू ही मीची. आणि उत्पन्न केलेल्या प्राणी मात्रांना मीच धारण करतो, त्यांना मीच जगवतो व शेवटी सर्वांचा संहारही मीच करतो, आणि म्हणून मृत्यूही मीच आहे. आता श्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात आणिकी, ती या एक कौतिकी सांगीचतील. आता स्त्री जातीपैकी आणखीन माझ्या 7 विभूती आहेत, त्या तुला कौतुकाने सांगतो, ऐक. तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि अवतारेची जी संपत्ती, तेही मीची जाणे. नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती तीही माझी विभूती आहे. तसेच औदार्याची जोड असलेली संपत्ती मीच आहे. आणि ते गामी वाचा, जे सुखासनी न्यायाचा, आरुढोनी विवेकाचा मार्गी चाले. न्यायाच्या सुखासनावर बसून विचारांच्या वाटेने चालणारी जी वाणी तीही मीच आहे. देखिलेनी पदार्थे, जे आठवणी दे माते, ते स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी. कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी जी स्मृती ती मीच आहे. पैस्वहिता अनुयायी, मेधा ते गामी इति जनी, धृती मी त्रिभुवनी, क्षमा ते मी. स्वहिताला अनुकूल असणारी जी बुद्धी ती मी आहे. तसेच त्रिभुवनातील धैर्य व क्षमा याही मीच आहेत. एव नारी माझारी, या 7ही शक्ती मी अवधारी, ऐसे संसार गजकेश्वरी म्हणता जाहला. अशा प्रकारे स्त्री जातीतील ज्या 7 शक्ती आहेत त्या मी आहेत, असे संसारूपी हत्तीचा नाश करणारा श्रीकृष्ण रूपी सिंह म्हणाला. बृहत साम तथा सामना, गायत्री छंद सामहम, मासांना मार्गशीर्षोह, ऋतूंना कुसुमाकरहा. त्याचप्रमाणे सामवेदातील बृहत साम मी आहे. छंदातील गायत्री छंद,
मासांमध्ये मार्गशीर्ष आणि ऋतूंमध्ये वसंत ऋतू हा मी आहे. वेद राशीची असामांत बृहत साम जे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. श्री रमापती म्हणतात, हे प्रियोत्तमा, वेदांमध्ये असलेल्या ग्रंथरादी सामान बृहत साम ही माझी विभूती आहे. गायत्री छंद जे म्हणजे ते सकळा छंद माझे माझे स्वरूप हे जाणीजे निभ्रांत तुवा. तसे सर्व छंदात जो गायत्री छंद आहे ते माझे स्वरूप आहे असे समज. मासांत मार्गशिरू तो मी म्हणे शान धरू वृत्ती माझी कुसुमा करू वसंतू तो मी. श्रीकृष्ण म्हणतात, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे आणि ऋतूंमध्ये पुष्पांची खान जो वसंत ऋतू तो मी आहे. द्युत्तं छलयतामस्मि तेजस्विनीमहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वसत्ववताहमं. छलन करणाऱ्या वस्तू द्युद्य तेजस्वी पदार्थात तेज मी आहे, सिद्धी मी आहे, उद्योग मी आहे, सात्विक वस्तूत सत्व मी आहे. कृष्णींना वासुदेवोस्मि पांडवांना धनंजया मुनीनामप्यहं व्यासा कवी नामोशना कवी. यादवांमध्ये श्रीकृष्ण मी आहे, पांडवांमध्ये धनंजय मी आहे, मुनींमध्ये व्यास मुनी मी आहे आणि कवींमध्ये शुक्राचार्य उशना मी आहे. छळितया विनाना माझी जी तुम्ही विचक्षणा म्हणून चौहटा चोरी परी कवना निवारू. हे बुद्धिवंता अर्जुना, फसवण्याच्या प्रकारात जुगार तो मी. वाट्यावरची चोरी असूनही कोणाला करता येईल. अगा अशेषाही तेजा शांत तेज ते मी भरवसा विजयो मी कार्य देशा सकळा माझी. सर्व तेजस्वी पदार्थांमध्ये तेज मी आहे असे पक्के जाण. आरंभिलेल्या प्रत्येक कार्यात जो विजय तो मी आहे. जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. देवांचा राजा जो भगवान श्रीकृष्ण तो असे म्हणाला की नीती न सोडता सर्व उद्योगातला उद्योग तोही मीच आहे. सत्वाथिलिया तू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. सात्विकांमध्ये सत्व ते मी आहे, तसेच यादवांमध्ये श्रीमंत जो श्रीकृष्ण तोही मीच आहे. जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारींसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूतने ते. जो देवकी आणि वसुदेव यांच्यापासून जन्माला आला, यशोदेच्या पोटी जन्मास आलेल्या योग मायेच्या बदली गोकुळात गेला. स्तनात विष भरून मारण्यास आलेली जी पूतना तिचा प्राणासहित ज्याने शेष केला. नुघडता बाळपणाची फुली जेने मी या अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुनी उमा निधी महेंद्र महिमा. बालपण संपले नाही तोच ज्याने सर्व पृथ्वी दैत्यरहित केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून इंद्राची शक्ती मोजली. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मी या जळत गोकुळ राखिले मासुरुवांसाठी लाविले विरंची स्पिसे. तसेच यमुनेतील कालिया सर्पाचे मर्दन करून तिच्या अंतःकरणात असलेले जे कालियाचे दुःख ते निवारण केले व दावाग्नीने गोकुळ जळत असता तो अग्नी गिळून गोकुळाचेही रक्षण केले. व ज्याने ब्रह्मदेवाने गोपाळ गायी वासरे चोरून नेली असता ज्यांनी स्वतः दुसऱ्या गायी गोपाळ वासरे बनून गोकुळास वेड लावले. बालपणातच कंसासारखी मोठमोठी धेंडे अकस्मात सहज लीलेने नाहीशी केली.
प्रथम दशेची पहाटे माझी, कंसाऐशी चाटे, महादेंडी अवचटे, लीळाची नासिली. हे तुला किती सांगावे, तू देखील त्या गोष्टी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या आहेस. तात्पर्य असा, जो यादवांचा राजा श्रीकृष्ण तो मीच आहे. आणि सोमवंशी तुम्ही पांडवा, माझी अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकांची या प्रेम भावा, विकडून पडे. तसेच सोमवंशात तुम्ही पांडवांपैकी जो तू अर्जुन तो मी आहे, म्हणून तर तुझ्या माझ्यातील प्रेमभाव बिघडत नाही. संन्यासी तुवा होऊन जनी, चोरून नेली माझी भगिनी. तरी विकल्पून उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. तू संन्याशाचे सोंग घेऊन येऊन माझी बहीण जी सुभद्रा तिला चोरून नेलीस. तरी तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये विकल्प आला नाही, कारण मी आणि तू दोघे एकच आहोत. मुनियांत व्यासदेव, तो मी मने यादवराव. कवीश्वरान माझी धैर्य ठाओ, उशनाचार्य तो मी. सर्व ऋषीत व्यास ऋषी तो मी आहे, आणि सर्व कवीश्वरांमध्ये धैर्यवान असे उशनाचार्य शुक्राचार्य तो मीच आहे, असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. दंडोदमयतामस्मि नीतिरस्मि निगिषताम, मौन चैवास्मि गुह्याना ज्ञानम ज्ञानवतामहम. दमन करणारांचा दंड, विजयाची इच्छा करणारांचे नीतिशास्त्र मी आहे. सर्व गुह्यांतील मौन मी आहे, आणि ज्ञानी माणसांचे ज्ञान हेही मीच आहे. अगाध मी तया माझारी, अनिवार्य दंडू तो मी अवधारी. जो मुंगी लागोनी ब्रह्मावेरी, नियमित पावे. दंड देण्यामध्ये मुंगीपासून ते ब्रह्मदेवांपर्यंत सर्वांचे सारखे दंडन केले जाते. असे जे अनिवार्य शासन दंड ते मी आहे. पैसारा सार निर्धारितया, धर्मज्ञानाचा पक्षु धरितया. सकळ शास्त्रां माझी यया, नीतिशास्त्र ते मी. दुसरे असे की सारासार विचार करून धर्मज्ञानाचा पक्ष ज्या शास्त्रात धरलेला असतो, अशा सर्व शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. आघवियाची गुढा, माझी मौन ते मी सुहाडा. म्हणून न बोलतया पुढा, स्रष्टाही नेन होय. सर्व गुह्यांतील मौन ते मी आहे, असे अर्जुना तू समज. म्हणून मौन धारण करणाऱ्यांपुढे ब्रह्मदेव जरी असला तरी तो अज्ञानी ठरतो. अज्ञानी यांच्याही ठाई, ज्ञान ते मी पाही. आता असो हे या काही, पारन देखो. अरे, ज्ञानी लोकांच्या ठिकाणी असलेले ज्ञान ते मी आहे, पण आता हा विभूती विस्तार सांगण्याचे राहू देत. यच्चापि सर्वभूतांना बीजं तहद्मर्जुन, न तदस्ति विना यस्यान्मया भूतं चराचरम. हे अर्जुना, सर्व भूतांचे जे बीज ते मीच आहे, माझ्या वाचून झालेले आहे. असे स्थावर आणि जंगम असे कोणतेही भूत नाही. नान्तोस्ति मम दिव्याना विभूती दाना, परंतप एष तुद्देशता प्रोक्तो विभूते विस्तरयो मयो. हे शत्रुंजया, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही, म्हणून हा विभूतींचा विस्तार मी तुला थोडक्यात सांगितलेला आहे. पै पर्जन्याची आधारा, वरी लेख करिवेल धनुर्धरा. का पृथ्वीची या तृणांकुरा, होईल ठीक. अर्जुन, असे पहा की पावसांच्या धारांचा हिशोब कधी करता येईल का, किंवा पृथ्वीवरच्या गवतांच्या अंकुराचा निश्चय करता येईल का. पै महादधीची या तरंगा, व्यवस्था धरू नये जीविका. ते माझी या विशेष लिंगा, नाही मी ती. जसा समुद्रावरील लाटांचा हिशोब करता येत नाही, तसा माझ्या विशेष प्रकारच्या विभूतींचा देखील हिशोब करता येत नाही. याही 7-5 पदाना, विभूती सांगितली या तुझ अर्जुना. तो हा उद्देश जो कामना, आहाच गमला.
असे असूनही तुला ज्या 75 विभूती सांगितल्या त्याचे कारण माझ्या मनाला सहज वरवर सांगावेसे वाटले म्हणून. एरा विभूती विस्तारासी काही, हेत सर्वता लेख नाही, म्हणून परिससी तू काही, आम्ही सांगो किती. तसे पाहिले तर माझ्या विभूती विस्ताराचा हिशोबच नाही, म्हणून आम्ही सांगणार तरी किती आणि तू ऐकणार तरी किती. या लागी एकी हेळा तुझ, दाऊ आता वर्म निज, तरी सर्व भूतांकुरे बीज, विरुढत असे ते मी. एवढ्याच करता तुला एकदा आम्ही आपले वर्म सांगतो की ज्या बीजापासून प्राण्यांचे अंकुर फुटतात ते बीज मी आहे. मनोनिसानी थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एकमीचे मानावे, वस्तुता तांते. म्हणून लहान मोठा असे न मानता श्रेष्ठ कनिष्ठ ही कल्पना टाकून देऊन एक परमात्माच वस्तू मात्रात भरलेला आहे असे समजावे. तरी यावरी साधारण ऐक पानिकही खून, तरी अर्जुना ते तू जाण, विभूती माझी. अर्जुना तुला आणखीन एक सर्वसाधारण खून सांगतो ती ऐक, त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. यद्वित भूतिमस्य श्री मद्दुर्जतमेव वा तद्देवावगच्छं त्वमम तेजोंश संभवम. जी जी वस्तू वैभवाने, संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असे जाण. जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आली ठाया, ते जाण धनंजया, विभूती माझी. हे अर्जुना, ज्याच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्हीही राहायला आलेली असतील तो पुरुष माझी विभूती आहे असे समज. अथवा बहुनैतेन की जातेय ज्ञातेय तवार्जुन, विष्टभ्याह मिंदम कृष्णे मे कांशेन सीतो जगतः. अथवा हे अर्जुना, हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान तुला काय करायचे, मला तू कोठपर्यंत जाणशील. मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलेलो आहे. अथवा एकले एक बिंब गगनी, परी प्रभा फांके त्रिभुवनी, देवी एकाकियाची सकळ जनी, आज्ञा पाळिजे. अथवा सूर्यबिंब आकाशात एकटेच असते, पण त्याची प्रभा मात्र त्रैलोक्यात पसरलेली असते. त्याप्रमाणे ज्या एकट्याची सर्व लोक आज्ञा पाळतात, तया ते एकले झनी म्हण, तो निर्धन या भाषात देन, काय कामधेनु सवे सर्वस्वहन, चालत असे. त्याला एकटाच असे समजू नकोस व निर्धनही समजू नकोस. हे पहा की कामधेनु बरोबर सर्व सामग्री चालत असते काय. ते जे जेंधवा जो मागे, ते एक सरेची प्रसो लागे, देवी विश्व विभतया अंगे, होऊनी असती. कामधेनुकडे ज्या वेळी जे मागावे त्या वेळी ते एकदम देते. त्याप्रमाणे सर्व विश्व वैभव ज्याच्या अंगभूत असते ती माझी विभूती आहे असे समज. तया ते ओळखावया हेची संज्ञा, जे जी जगे नमस्कार जे आज्ञा, ऐसे आधी ते जाण प्राज्ञा, अवतार माझे. त्यांना ओळखण्याची खूण हीच आहे की ज्याची आज्ञा सर्व जगाला शिरसावंदी असते. हे बुद्धिवंत अर्जुना, ते माझे अवतार आहेत असे समज. आणि सामान्य विशेष हे जाणणे येत महादोष, काजे मीची कशेख विश्व हे म्हणोनी. दुसरे असे की या जगामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे समजणे हा मोठा दोष आहे, कारण सर्व विश्व मीच आहे म्हणून. तरी आता साधारणाने सांगू, ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू, वाया पुले मती वंगू, वेदाचा लावावा. तर मग सामान्य आणि उत्तम अशी कल्पना करून आपल्या बुद्धीला भेदाचा कलंक का लावून घ्यावा. हे रवी तूप कायसा घुसळावे, अमृतकारा दोन्ही अर्धे करावे, हा गावायुंसे काय पांगडावे,
उजवे अंग हे. तूप कशा करता घुसळावे, अमृत शिजवून आटवून अर्धे करण्याची खटपट का करावी. अरे बाबा, वाऱ्याला डावे आणि उजवे अंग आहे का. पै सूर्यबिंबासी पोट पाठी, पाहतानाचे लापुली दिठी. देवी माझ्या स्वरूपी गोठी, सामान्य विशेषाची नाही. सूर्यबिंबाला पाठपोट आहे का पाहू गेले तर आपली दृष्टी नासेल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष असा भेद पाहू गेला असता आपलीच बुद्धी बिघडेल. आणि सिना नाही ही विभूती, मज पराते मविसील किती. मन बहुना सुभती असो. आणि हे अर्जुना, माझ्या वेगवेगळ्या अनंत विभूती आहेत. अशा या असंख्य विभूती तू किती म्हणून मोशील. ही विभूती जाणण्याची माझे नेके अंशे, जे जग व्यापले असे. या लागी भेंदू सांडीचे सरसे, साम्य भज. माझ्या एका अंशाने हे केले आहे. यासाठी तू आता भेद बुद्धी टाकून देऊन अभेद दृष्टीने माझे भजन कर. ऐसे विभू धनवंसंते, तेने विरक्ताचे एकांते. बोलिले जेत श्रीमंते, श्रीकृष्ण देवे. विद्वान पुरुष रूपी वनातील वसंत, वैराग्यशील पुरुषांचे एकांत स्थल असे सकल ऐश्वर्य संपन्न भगवान श्रीकृष्ण तो याप्रमाणे बोलला. तुझे नामाचे एक कोणी वेळे, जयाचे मुखासे कामेळे. दयांती या हृदयाते सांडूनी पडे, बेदुजी साच. हे भगवंता, तुझे फक्त नावचेच्या मुखाने येईल किंवा कानावर पडेल, त्याच्या अंतकरणातील भेद खरोखर नाहीसा होतो. तू परब्रह्म असके, मज दैवे दिदलासी हस्तोदके. तरी आता भेदू काय साके, देखावा कवने. असा तू पूर्ण परब्रह्मच माझ्या पूर्व पुण्याईने हातावर पाणी सोडून दान दिल्याप्रमाणे लाभलेला आहेस. तर मग भेद कसला आणि पाहायचा कोणी. जे चंद्रबिंबाचा गाभारा, रियालियावरी उभारा. परिरानेपणे शांगरंग धरा, बोला हे तुम्ही. महाराज, चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात शिरल्यावर कधी उकडेल का. पण आपण थोर आहात, तेव्हा वाटेल तसे बोला. तेथ सावियांची परितोषिणी देवे, अर्जुना ते अलिंगिले जीवे. मग म्हणे तुवा नको पावे, आमुचिया बोला. असे अर्जुनाचे भाषण ऐकून भगवान सहज संतुष्ट झाले, पण मनपूर्वक त्याला अलिंगन देऊन म्हणाले, अर्जुना, आमच्या बोलण्याचा तू राग मानू नको बरे. आम्ही तुझ भेदाची आवाहनी, सांगितले जे विभूतींची कहाणी. ते अभेदे काय अंतकरणी, मानिली की न मने. आम्ही भेदाच्या द्वारे जो विभूती योग सांगितला तो तुझ्या अंतकरणात अभेदत्वाने ठसला की नाही. हेची पहाया लागी, नाविक बोलिलो बाहेरी स्वाडिया भंगी. तव विभूती तुझ चांगी, आलिया बोधा. हे पाहण्याकरता बरोबर क्षणभर तसे बोलून पाहिले, तो तुला चांगला कळला असे आम्हास दिसून आले. तेथ अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे. परी देखत असे विश्व आघवे, तुवा भरले. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, हे तुमचे तुम्ही समजा. मी मात्र या विश्वात तुम्हीच भरला आहात असे पाहत आहे. पैराया तू पंडस तू, ऐसी प्रतिती सजाहला वरे तू. या संजयाची या बोला निवांतू, धृतराष्ट्र आहे. संजय म्हणाला, राजा, याप्रमाणे अर्जुन प्रतिती वर्ता झाला असा त्याला अनुभव आला. हे संजयाचे भाषण ऐकून धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. की संजय दुःख बले नियंत करणे, मन तसे नवल नवे दैव दवडणे. हा जीवे धडसा आहे मी म्हणे, तव आतुही आंधळा. अशी धृतराष्ट्राची स्थिती पाहून संजयाला वाईट वाटले. तो मनाशी म्हणू लागला की दैव योगाने लाभ होत असताना तो दवडणे हे आश्चर्य नाही का. मला असे वाटत होते की हा आत तरी डोळस असेल, पण हा बाहेर जसा आंधळा आहे तसा आतही आंधळाच आहे. परी असो हे तो अर्जुनो, स्वहिताचा वाढवतेसे मानू. की याही वरी तयानू,
दिवसा उपनला. ज्ञानदेव म्हणतात, पण हे राहू द्या, अर्जुन मात्र आपल्या स्वहिताची वाढ करतो आहे, कारण यापेक्षा त्याला दुसरी एक उत्कंठा लागलेली आहे. आणि हे चिरुदयान तुली प्रतिती, बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती, ये आतीची या पावली मती, उठती जाहली. तो म्हणू लागला, हे सर्व जग ईश्वरमयच आहे असा आलेला अनुभव या बाह्य दृष्टीचा दिखावा. अशा इच्छेच्या पावलांनी त्याची बुद्धी उत्कंठित झाली. मी आहेच दोन्ही डोळा, जोंबावे विश्वरूपा सकळा, एवढी हावतो दैवागळा, म्हणून करी. तो भाग्यवान असल्याने तो अशी इच्छा करू लागला की या डोळ्यांनी संपूर्ण विश्वरूपाला पाहावे. आजी तो कल्पतरूंची शाखा, मनोनी वांझोळी न लगती देखा, जे जे येईल तयाची या मुखा, ते ते साचची करीतचे एरू. अर्जुन म्हणजे काय तर आज तो कल्पतरूंची फांदी आहे. तो कधीही निष्फळ होणार नाही. त्यांच्या तोंडून जो जो शब्द बाहेर पडेल तो तो हा भगवान खराच करून दाखवत आहे. जो प्रल्हादाची आबोला, विषाई सकटा आपणची चाहला, तो सद्गुरु असे जोरडला किरीटसी. प्रल्हादाने माझा नारायण सर्व विश्वात भरलेला आहे असे हिरण्यकश्यपूस म्हटल्यामुळे त्याच्या त्या एका शब्दाकरता विषासह सर्व पदार्थ जो आपण स्वतः बनला तो श्रीकृष्ण आज अर्जुनाला सद्गुरु म्हणून लाभला आहे. मनोनी विश्वरूप पुसावया लागी, पाथरिकता होईल कवने भंगी, ते सांगून पुढील प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया दशमाध्याय. म्हणून मला विश्वरूप दाखवा असे भगवंताला विचारण्यास अर्जुन कोणत्या पद्धतीने आरंभ करेल ते मी पुढील प्रसंगी सांगेल असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात. अध्याय 10 समाप्त. भक्तांनो, आजच्या या ओव्यांतून आपल्याला समजतं की या विश्वातील प्रत्येक श्रेष्ठ गोष्टींमध्ये परमेश्वराचं तेज दडलेलं आहे. देवाला शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. तो आपल्या आजूबाजूला प्रत्येक जीवामध्ये आणि प्रत्येक चांगल्या विचारांमध्ये वास करतो. माऊलींचे हे अमृतमय विचार आपल्या मनामध्ये भक्ती, श्रद्धा आणि परमेश्वरावरील प्रेम अधिक दृढ करो ही प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील ओव्यांसोबत. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.